नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक न्यूज. मित्रांनो, अण्णामलई यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकारी झालेला आहे. आता पुढे त्यांची रणनीती काय असेल, त्यांची राजनीती काय असेल हीच बघावी लागेल. पण त्यांनी राजीनामा देताना अशा कोणत्या गोष्टीचा उल्लेख केला नाही आहे जेणेकरून भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यामध्ये एक वितुष्ट निर्माण होईल. त्यांनी जे प्रेस कॉन्फरन्स केली, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी काय मुद्दा उचलला तर मी भारतीय जनता पार्टी आणि तामिळी राजकारण याच्यातली निवड करणार आहे. कारण भारतीय जनता पार्टी, भाजप ही माझी ओळख काही कारणामुळे झाली होती, पण आता मला माझी ओळख तमिळी जनतेसाठी, तमिळी समाजासाठी करायचं आहे, असं थोडक्यात त्यांना सांगायचं होतं. म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीपासून स्वतःला दूर करताना भारतीय जनता पार्टीवरती आक्षेप घेतलेला नाही. आणि काय सांगितलं ते म्हणालेत की भारतीय जनता पार्टीमध्ये जे तिकडचे स्थानिक नेते आहेत त्यांच्याबरोबर माझं पटत नव्हतं. मी ज्यावेळी अध्यक्ष होतो त्या अध्यक्षपदाच्या कार्यकालामध्ये तिथले जे स्थानिक आहेत तामिळनाडूचे भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांच्याशी मला जमत नव्हतं. त्यांच्यामध्ये मतभेद होते. ना की त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कुठले अनुद्गार काढलेले. त्याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. दुसरी गोष्ट, ते म्हणालेत मी यापूर्वीच 4-5 महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीमधून राजीनामा देऊन वेगळं एक राजकारण करण्याचा प्रयत्न करणार होतो. पण श्रेष्ठींनी जसं सांगितलं, भारतीय जनता पार्टीची श्रेष्ठी म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी यांच्या म्हणण्याप्रमाणे मी ही निवडणूक जी आता झाली तामिळनाडूमध्ये विधानसभेची, त्या निवडणूक होईपर्यंत थांबा, तोपर्यंत थोडासा धीर धरा, असं त्यांनी सांगितलं होतं. याचा अर्थ होतो की त्यांनी त्यांना झुडकारलं नाही आहे, त्यांची अवज्ञा केलेली नाही आहे, तर त्यांचाही मान राखला आणि त्यानंतर ते आता बाहेर पडत आहेत. कदाचित त्यांनी हे समजून घेतलं असेल की त्या निवडणुकीमध्ये जी घसरण झाली भारतीय जनता पार्टीची, 10% ते 4% आलेत आणि फक्त एकच उमेदवार निवडून आला, ही जी घसरण झाली, म्हणजे एक प्रयत्न करून बघायचा होता की बघूया या प्रयत्नातून तरी यश येते का, असं अमित शहा आणि नरेंद्र मोदीजींनी ठरवलं होतं. पण इथे प्रश्न निर्माण झाला तो विजय, थलपती विजय, जोसेफ विजय त्यांनी जो पक्ष निर्माण केला, त्यामुळे एका अण्णा द्रमुक पक्ष आणि द्रमुक पक्ष यांच्या राजकारणाला विटलेली जनता होती ती कुठे वळली तर थलपती विजय किंवा जोसेफ विजय, थलपतीपेक्षा जोसेफच म्हणूया कारण तो ख्रिश्चन आहे, त्याने आपली ओळख लपवली होती, तो ख्रिश्चन आहे. त्याची जी रणनीती आहे किंवा त्याची राजनीती आहे, जे राजकारण आहे ते ख्रिश्चनापुरतं मर्यादित आहे. तो म्हणतोय की सर्वांचा साथ, सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास, जे नरेंद्र मोदीजींनी म्हणाले त्याप्रमाणे तसा त्यांचा अजेंडा नाही आहे, हे त्यांनी सुरुवातीलाच दाखवून दिलं. ज्या वेळेला ते विजय झालेत, जिंकलेत, त्यावेळी त्यांनी दाखवून दिलं आणि ते तुम्ही पाहिलंच असाल त्यांच्या बोलण्यामधून सुद्धा. आणि जे त्यांनी फोटो झळकवलेत त्या मदर काय येशू ख्रिस्ताच्या किंवा येशू ख्रिस्ताची जी आई आहे त्यांचे जे फोटो त्यांनी झळकवलेत, यावरून ती गोष्ट निदर्शनात येते, लक्षात येते की विजय थलपती हे विजय जोसेफ म्हणून जास्त त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतात, थलपतीपेक्षा विजय जोसेफ. लक्षात आलं का मित्रांनो? त्यामुळे त्यांचं राजकारण आता निदर्शनात येते की त्यांना सबका साथ सबका विकास नाही तर ईसाई म्हणजे ख्रिश्चनांचा विकास करायचा आहे. असो मित्रांनो, आता जी पोकळी भरून काढायची होती या द्रमुक आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या व्यतिरिक्त, ती पोकळी भरून काढली ते विजयच्या स्वरूपाने. जर त्याच दरम्यान जर हे अण्णामलई त्यांचा पक्ष असता किंवा त्यांची संघटना असती तर कदाचित त्यांच्या बाजूला मतं वळली असती. ही गोष्ट आता निदर्शनात आली, ही गोष्ट स्पष्ट झाली आणि ही गोष्ट स्पष्ट झाल्यानंतरच आता अण्णामलई यांनी हा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीपासून ते वेगळे झालेत आणि जे तमिळी राजकारण आहे ते राजकारण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे एक वेगळा पक्ष स्थापित केला. तुमच्या लक्षात आलं असेल
मी काय म्हणतोय, मला काय सांगायचं आहे ते, की त्यांनी का केलं तर अस्मितेसाठी, तमिळी अस्मितेसाठी. कारण तिथे तमिळ लोक आहेत, त्या तमिळ लोकांची एक वेगळी भावना आहे, एक वेगळी संकल्पना आहे. ती संकल्पना मोडीत काढणं तेवढं सोपं नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व किंवा त्यांचं जे केंद्रीय राजकारण आहे, त्या राजकारणाशी ते मिळते जुळते करू शकत नाही. कारण त्यांची ती संस्कार संस्कृती, त्यांची जी विचारधारा आहे, तमिळी विचारधारा आहे, ती विचारधारा ते खंडित करू शकत नाही. ती हळूहळू होईल. तसं बघायला गेलं तर अण्णा मलाई हे कट्टर सनातनी आहेत. जर उद्या सकाळी अण्णा मलाईंनी तो पक्ष स्थापन केला, ती संघटना स्थापन केली, तर आपसूक जो कट्टर हिंदू आहे किंवा कट्टर सनातनी आहे तो त्या पक्षाकडे वळेल. हीच कदाचित रणनीती असेल अमित शहाची आणि नरेंद्र मोदीजींची, हीच रणनीती असेल त्या तमिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्याची, त्या राज्यात प्रवेश करण्याची, आपल्या पक्षाची स्थापना करण्याची, पक्ष उभा करण्याची एक रणनीती असेल. कारण शेवटी आपले अण्णा मलाई यांची ओळख भारतीय जनता पार्टीच्या स्वरूपातच होते, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेनेच होते. मग उद्या सकाळी जर अण्णा मलाई यांनी जर तिथे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जर ही मध्यवर्ती निवडणूक आली आणि विजय थलपती यांचं जर सरकार गेलं, त्यानंतरच्या मध्यवर्ती निवडणुकीत किंवा येणाऱ्या 2031च्या निवडणुकीत अण्णा मलाई आपलं प्राबल्यता प्रस्थापित करू शकतात, दर्शवू शकतात, निर्माण करू शकतात, एक हिंदू नेता म्हणून, एक सनातनी नेता म्हणून. आणि त्यांच्यासोबतच मग भारतीय जनता पार्टी युती करू शकते, आघाडी करू शकते, एकत्र ते निवडणूक लढवू शकतात. मग ते दोघं एकत्र आलेत तर बळ वाढेल, ताकद वाढेल. आणि भारतीय जनता पार्टीचे एक 10% मतदार आणि अण्णा मलाईचे एक 15-20% मतदार असतील. त्या दोघांचे हे जर मतदार एकत्र गेले तर 30-35%च्या आसपास जाऊन ते सरकार, इतरांची साथ घेऊन ते सरकार स्थापन करू शकतात. हीच कदाचित रणनीती असू शकते. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? अण्णा मलाई यांनी राजीनामा देऊन काय नेमकं साध्य करण्याचा प्रयत्न केला, किंवा अण्णा मलाई यांचा राजीनामा स्वीकारून भारतीय जनता पार्टीने कोणती रणनीती स्वीकारलेली आहे, काय नक्की साध्य करण्याचा प्रयत्न केला? तुम्हाला काय वाटते? ही भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे का? ही भारतीय जनता पार्टीचं राजकारण आहे का? याच्या मागे काय रणनीती आहे का अमित शहा आणि एक नरेंद्र मोदीजींची तमिळनाडूमध्ये प्रवेश करण्याची? आणि फक्त चिंचू प्रवेश नव्हे तर चांगल्या प्रकारे अगदी मुबलक प्रमाणे म्हणजे ताकदीनुसार प्रवेश करणं, हा कदाचित त्यांचा प्रयत्न असेल भारतीय जनता पार्टीचा. कारण आता या अगोदर एकाच दुसरा तिथे उमेदवार निवडून येत होता आणि 10-12% अशी त्यांची मतदारांची हे होती, टक्केवारी होती. जर ह्या दोघांनी मिळून जर तिथे निवडणूक लढवल्या, भारतीय जनता पार्टी आणि अण्णा मलाई, आणि यांनी जर दोघांनी एकत्र येऊन जर ही निवडणूक लढवली तर 30-35% पर्यंत ते जाऊ शकतात आणि इतरांची साथ घेऊन तिथे ते प्रशासनामध्ये आपली पकड करू शकतात. तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पुढे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.